तुमचं नाव सांगा. मी विनय भीमराव अवताडे, राहणार लेंगरी चिंचाळे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मला उदगीर येथील एजंटने बोलवून घेतलं लग्नासाठी. त्यांनी मला एक मुलगी दाखवली. ती मुलगी मराठीची आहे असं सांगून मला लग्न करतोस का असं विचारलं. मी बोललो हो बोललो. ती मला म्हणाली हिला 2,70,000 रुपये द्यावे लागतील. मी त्याला बोललो की विचार करून सांगतो एक 10 मिनिटांनी. मग आम्ही 10 मिनिटांनी विचार करून तिला हो बोललो. हो बोलल्यानंतर आम्ही लातूर आणि उदगीर याच्यामध्ये एक गणपती मंदिर आहे, तिथे जाऊन हार घालून लग्न केले व तिच्या हातात 2,70,000 रुपये दिले व आम्ही मुलीला घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही 19 तारखेला पूर्ण पै पाहुणे वगैरे गावातील माणसं बोलवून रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केले आणि देवदर्शन वगैरे झाल्यानंतर 23 तारखेला सकाळी 6 वाजता मुलगी ही घरातून पळून जात असताना मंगळवेढ्यात आम्ही तिला पकडले. तर तिथं आम्ही जरा झटापटी झाल्यानंतर पुढे चालली होती. नंतर आम्ही 112ला फोन करून पोलीस कॉन्स्टेबलला बोलवून त्यांना मंगळवेढा पोलीस स्टेशनला घेऊन येऊन फिर्याद दाखल करून त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे, अटक केलेली आहे. कोणाला अटक केली? मुलीची आई, भाव आणि बहीण आहे. मुलगी? हा, मुलगी. आणि ते एजंट आहे ते एजंट पण आणलेले आहे. कोण एजंट? सुरेखा सूर्यवंशी. तिला अटक करण्यात? हा, अटक करण्यात आलेली आहे. आता तुमची काय मागणी आहे? शिक्षा व्हावी? अजून इथून पुढे कुणाची फसवणूक होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे फक्त. त्यांना शिक्षा व्हावी? हा, यांना शिक्षा व्हावी आणि तुमचे पैसे पण मिळावेत माझे. 5 लाख पर्यंत माझा खर्च आलेला आहे पूर्ण. तो सगळं यांच्याकडे? हा, यांच्याकडून एवढीच माझी इच्छा आहे. लग्नाच्या या अनुषंगाने फसवणूक आपल्या तालुक्यात घडलेल्या नेमकं काय घटना घडलेली आहे आणि आतापर्यंत किती लोकांना अटक केलेलं आहे त्याविषयी? आपल्यातला एक मुलगा होता मंगळवेढाचा. त्याला एका एजंटनी मुलगी देतो असं सांगून त्याच्याकडून पैसे घेतले आणि त्यानंतर त्याला एक मुलगी दाखवली उदगीरमध्ये आणि त्यानंतर त्या दोघांचं लग्न उदगीरमध्ये हार घालून केलं. त्यानंतर मंगळवेढ्याला आले. मंगळवेढ्यात त्यांनी रीतिरिवाजाप्रमाणे नातेवाईकांना बोलवून त्याचे लग्न लावलं. ही 16 तारखेला लग्न झालं. नंतर 23 तारखेला सकाळी ती मुलगी घरात असताना तिला न्यायसाठी तिची आई, बहीण आणि भाऊ आला होता. सकाळी त्यांनी तिला कॉन्टॅक्ट करून घराबाहेर बोलवलं आणि ते गाडीतून घेऊन जात होते. ती घटना त्या नवऱ्याला कळल्यानंतर त्यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले. याबाबत गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये नवरी मुलगी, तिची आई, तिची बहीण आणि भाऊ यांना अटक करण्यात आलेले. 27 तारखेपर्यंत PCR आहे. एजंटला अटक करण्यात आली? हा, एजंट देखील अटक आहे. सुरेखा सूर्यवंशी. हा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.